मी तुम्हाला यशाची 11 सूत्रे सांगणार आहे की जे सीसॅट पेपरमध्ये आपल्याला यश संपादन करून देणार आहेत. मग आवर्जून मी ज्या काही बाबी सांगतोय त्या नीट समजून घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्व बाबी शक्य असेल तर त्या नोंद करा, आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा ही एकूण 400 गुणांची असते. यामध्ये सामान्य एक पेपर हा 200 गुणांचा असतो. त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. आणि दुसरा पेपर जो आहे सीसॅट, म्हणजे आपण त्याला सिव्हिल सर्व्हिस ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणतो, हा पेपर सुद्धा 80 प्रश्नांचा असतो, ज्याला 200 गुण असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2.5 म्हणजे 2.5 गुण मार्क या प्रत्येक प्रश्नात दिलेले असतात. मग सुरुवातीला आपण समजून घेतलं पाहिजे की विद्यार्थी सीसॅट पेपरकडे बरेचदा दुर्लक्ष करतात. काही विद्यार्थ्यांना सीसॅट पेपर कठीण वाटतो आणि मग ते तुलनात्मक सीसॅट पेक्षा GS1 म्हणजे सामान्य अध्ययन या पहिल्या पेपरला अधिक महत्व देतात आणि सीसॅटला कमी महत्व देतात. नेमकं इथंच त्यांचं चुकतं. मित्रांनो, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर सीसॅट पेपर हा व्यवस्थितरित्या अभ्यासलाच पाहिजे. कारण हा पेपर शिकवण्यापेक्षा वैयक्तिक प्रॅक्टिसचा आणि वैयक्तिक सरावाचा भागाचा पेपर आहे आणि म्हणून तो आपण व्यवस्थित अभ्यासला पाहिजे. मग सीसॅट पेपर नेमका कसा अभ्यासायचा, सीसॅटचं नियोजन कसं करायचं ते नीट समजून घ्या. सीसॅट पेपर हे जे 80 प्रश्न दिलेले असतात हे 3 भागामध्ये विभागलेले असतात. त्यातला पहिला सर्वात मोठा भाग पॅसेजेस, त्याला आपण उतारे म्हणतो. कॉम्प्रेन्सेशनवर प्रश्न असतात ज्यावर 50 प्रश्न असतात. 1 ते 50 प्रश्न यावर विभागलेले असतात. दुसरा जो भाग असतो तो म्हणजे ऍप्टिट्यूड, त्यामध्ये रिझनिंग म्हणतो, हा भाग असतो आणि ज्याच्यावर 51 ते 75 प्रश्न त्याच्यामध्ये विभागलेले असतात. आणि पुढील 76 ते 80 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंग वर असतात. मग आपण जर बघितलं तर साधारणतः 50 प्रश्न जे पॅसेजवर आहेत तेच निर्णायक ठरणारे असतात. कारण 50 प्रश्न गुणिला जर 2.5 तुम्ही केलं तर साधारण लक्षात येईल 125 मार्क हे केवळ पॅसेजवरच आहे. ऍप्टिट्यूडला बघितलं तर 25 प्रश्न त्याच्यावर असतात, त्याला साधारणतः 62.5 गुण त्याच्यावर येतात आणि डिसिजन मेकिंगवर 12.5 मार्क येतात, कारण की ज्याच्यात 5 प्रश्न असतात. तर अशा प्रकारे हे प्रामुख्याने 200 मार्काचं विश्लेषण अशा स्वरूपाचं असतं. मग आता आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की पॅसेजेस जे विद्यार्थी दुर्लक्ष करतात, सराव त्यांचा अपुरा पडतो, ते करायचं नाहीये. तर नेमकं सराव संदर्भात नेमकं पॅसेज कशा संदर्भात अभ्यासाची समजून घ्या. तर लक्षात घ्या मित्रांनो, ही जे पॅसेज असतात आपल्या परीक्षेमध्ये साधारणतः 11 पॅसेज असतात, ज्याच्यामध्ये साधारणतः पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट, फिलॉसॉफी, मराठी पॅसेज, इंग्रजी पॅसेज असे विविध पॅसेज असतात. आणि या पॅसेजमध्ये नेमकं कुठल्या पॅसेजवर आपण भर द्यावा हे समजून घ्या आणि त्याच अनुषंगाने आपली तयारी करता येईल. आता हे करताना पॅसेजेसला महत्व देताना आपण हे समजून घेतलं पाहिजे की ऍप्टिट्यूड किंवा रिझनिंगचा जो भाग आहे त्याला सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही. त्या सुद्धा बाबी आपल्याला नीट अभ्यासल्याच पाहिजे, त्याचा सुद्धा सराव आपण केलाच पाहिजे. तर या सीसॅट पेपरमध्ये प्रामुख्याने आता जे पॅसेजेस आपल्याला सोडवायचे असतात त्याची मी 11 सूत्रे तुम्हाला सांगतोय. ही 11 सूत्रे आपल्यासाठी मौल्यवान ठरणार आहेत. ती सूत्रे कुठली समजून घ्या. सर्वप्रथम सीसॅट पेपरला आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्या लक्षात असलं पाहिजे की पेपरची वेळ ही 3 ते 5 अशी असते. नेमकं या वेळी आपण थोडस सुरुवातीचा उत्साह आपला कमी झाला असतो, कारण GS1चा पेपर झालेला असतो आणि 3 ते 5 आपल्याला सीसॅट पेपर सोडवायचा असतो. तर यावेळी काय आवश्यक बाबी आपल्याला पाहायच्या आहेत ते नीट समजून घ्या. सर्वात प्रथम की पेपर सोडवताना आपली मानसिक स्थिती उत्तम असली पाहिजे. म्हणजे काय, तर मनात कुठले विचार नसावे. आपली बौद्धिक क्षमता उत्तम असण्यासाठी मानसिक क्षमता उत्तम असली पाहिजे आणि म्हणून मानसिक स्थिती शांत असली नाही, मनात कुठले विचार नसावे, या अनुषंगाने आपण तयार असलं पाहिजे. दुसरी महत्वाची बाब की पेपर सीसॅटचा दुसरा पेपर असल्या कारणाने आपला पहिला पेपर झालेला असतो. बरेच विद्यार्थी पेपर झाल्यानंतर झालेल्या पहिल्या पेपरच्या उत्तर तपासण्यावर जास्त व्यस्त असतात. मोबाईलवरती इंटरनेट उत्तर शोधणे किंवा मित्रांसोबत चर्चा करणे हे कटाक्षाने टाळायचं आहे.
कारण की याच बाबी आपल्याला पेपर 2 वर परिणाम करणारे असतात. त्यामुळे त्याचा विचार आपण टाळून आवर्जून जे झालं त्याचा विचार न करता आता केवळ सीसॅट पेपरसाठी आपल्याला उत्तम मानसिकता तयार करायची आहे. हा मुद्दा दुसरा. तिसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा मित्रांनो की कुठल्याही बाबीमुळे कुठल्याही झालेल्या काहीही वर्गातील घटनेमुळे आपली मानसिक स्थिती बदलणार नाही किंवा खराब होणार नाही. आपलं महत्वाचं बाब असली पाहिजे. म्हणजे काय, जे आपण सीसॅट पेपरला बसतो तेव्हा बरेचदा काही आपला बेंचचा प्रॉब्लेम असू शकतो, तसेच काही शेजारचे विद्यार्थी असतात यांच्यासोबत आपला काहीतरी वाद होऊ शकतो, संवाद होऊ शकतो किंवा त्याच्यातून काही आपली मानसिकता बिघडू शकते. वर्गातील सरांसोबत कधी कधी आपली मानसिकता किंवा एखाद्या प्रश्नावर चर्चा करताना त्यांच्यासोबत आपलं काही वाद होऊ शकतो किंवा आपल्याशिवाय इतर विद्यार्थ्यांचा सरांसोबत काही किंवा वर्गातील एकंदरीत परिस्थिती बिघडण्यासंदर्भात काही वाद होऊ शकतो. तर लक्षात ठेवा, वर्गातील असलेल्या कुठल्याही बाबीमुळे आपण विचलित होता कामा नये. अशी कुठल्याही गोष्टी आपल्याला टाळायच्या की ज्या गोष्टी आपल्या मानसिक स्थिती बिघडण्यास कारणीभूत ठरणार आहे. म्हणून कुठलाही वाद किंवा संवाद आपल्याला कोणाशी करायचा नाहीये, हे लक्षात ठेवायचं. चौथा मुद्दा लक्षात ठेवायचा मित्रांनो, तो म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना आधी पॅसेज सोडवायचे की आधी नेमकं डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवायचे, हा एक वाद असतो. मी तुम्हाला सांगेन की माझ्या मतानुसार पॅसेज आधी सोडणं सर्वात उत्तम असेल. कारण की बरेचदा डिसिजन मेकिंगचे प्रश्न हे बरेच बल्की आणि मोठ्या स्वरूपात असतात आणि मग आपण त्याच्या खूप वेळ घालतो दिशेला घालतो, कारण की त्याच्यात फक्त 12.5 मार्क आहेत आणि मग आपला 15-20 मिनिटं जर फक्त डिसिजन मेकिंग प्रश्न सोडवण्यात जात असेल तर आपला वेळ जातो. म्हणून पॅसेजेस सोडणं सर्वात महत्वाचं असेल. कारण की सुरुवातीला आपला उत्साह उत्तम असतो आणि पॅसेजेस जर सोडवले तर आपल्याला चांगला निकाल त्यातून मिळू शकतो. नंतरचा मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे 5वा मुद्दा, पॅसेजेस सोडवताना नेमकं आपण कुठल्या पॅसेजेसला महत्व द्यावं. मी जसं तुम्हाला मग सांगितलं की विविध विषयावर पॅसेज असतात, पण हे पॅसेज सोडवताना आपण प्रामुख्याने सुरुवात आधी सायन्स, एन्व्हायरमेंट, पॉलिटी, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स, हिस्ट्री अशा पॅसेजला जास्त महत्व द्या. याच्यावर हमखास गेल्या काही पेपरचं विश्लेषण केलं लक्षात येईल, पॅसेजवर प्रश्न याच्यावर आवर्जून विचारले आहेत आणि ही पॅसेजेस काही विद्यार्थ्यांना तुलनात्मक कठीण वाटतात, परंतु जर हे पॅसेज नीट वाचले तर अतिशय इझी आणि फार सहज सोडवता येईल अशा प्रकारचे असतात. म्हणून आपण आवर्जून या पॅसेजवर सोडवण्यावर आपला भर असला पाहिजे. नंतरचा मुद्दा मित्रांनो, तो म्हणजे काही पॅसेज फिलॉसॉफीवर असतात, म्हणजे तत्वज्ञान असतात आणि हे पॅसेज आपण सुरुवातीला न सोडवलेले बरे. मी असं का सांगतोय समजून घ्या. काही पेपर सेटमध्ये जर फिलॉसॉफीचे पॅसेज सुरुवातीला झाले तर विद्यार्थी प्रामुख्याने त्याचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यासाठी पॅसेज बरेच कठीण आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम इतर पॅसेज सोडवण्यावर सुद्धा होऊ शकतो. आणि म्हणून फिलॉसॉफीचे पॅसेज असतील तर ते आपण सुरुवातीला टाळून इतर पॅसेज सोडवावे की ज्या आधारे आपला जी की मानसिक स्थिती आहे, आत्मविश्वास आहे, तो कमी होणार नाही. त्यानंतर महत्वाचं की आपल्याला आवर्जून मराठी आणि इंग्रजी विषयात पॅसेज सोडवायचे असतात. मराठी इंग्रजीची जर तुलना केली तर मित्रांनो, इंग्रजी विषयाचे पॅसेज हे मराठी विषयापेक्षा थोडं सोपी असतात. म्हणून आपण इंग्रजी विषयाला पॅसेज सोडवण्याचा प्रयत्न करावा. मराठी पॅसेज बरेच साहित्यिक स्वरूपाचे असतात, हे पॅसेज नंतर सोडवावे. नंतरचा मुद्दा मित्रांनो, तो म्हणजे की पॅसेज मधील 36 ते 40, 41 ते 45 आणि 46 ते 50 हे लक्षात असू द्या. या पॅसेज दरम्यान बरेचदा विद्यार्थी काय म्हणू की वेळेच्या अपुरेपणामुळे या बाबी टाळतात. आता लक्षात ठेवा, 46 ते 50 हे इंग्रजी विषयाचे प्रश्न असतात, ते आपल्याला सोडवायचे, ते टाळायचे नाही. साधारणतः 41 ते 45 हे प्रश्न मराठी विषया संदर्भात मराठी पॅसेजवर असतात, ते आपल्याला शक्यतो न टाळता बघायचे आहे की त्याच्या सुद्धा पॅसेज आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे. आणि 36 ते 40 हा सुद्धा पॅसेज आपल्यासाठी महत्वाचा आहे की ज्याच्यामध्ये फिलॉसॉफी सारखा विषय असू शकतो. आता हे जे 15 प्रश्न आहेत यावर विद्यार्थी बरेचदा एक पॅसेज सुटला, 2 पॅसेज सुटले असं होतं आणि नेमकं विद्यार्थ्यांचे हेच पॅसेज सुटतात आणि तेच निर्णय ठरतात.
म्हणून आवर्जून लक्षात ठेवायचं, हे पॅसेज आपले पेपरमधून मी स्वतः कामा नाही. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, उत्तरे डार्क करताना जे काही आपण उत्तर डार्क करतो, हे करताना प्रामुख्याने आपल्या तर्कानुसार उत्तर देऊ नये. बरेचदा विद्यार्थी आपल्या तर्काचा वापर करून उत्तर देतात, पण ते चुकतात. पॅसेजमध्ये जे दिलंय, उतार्यात जे दिलंय, त्या आधारेच आपल्याला उत्तर डार्क करायचे आहे. त्यामुळे आपल्या मतानुसार उत्तर देऊ नये, हे लक्षात ठेवावे. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा की आधी प्रश्न वाचावे की आधी उत्तरा वाचावा, हा प्रश्न असतो. मी सांगेन आधी उत्तरा वाचा, नंतर प्रश्न सोडवा. कारण की त्याच्यातून आपल्याला उत्तर नीट समजून येईल आणि त्याच्यातून सर्व प्रश्न उत्तर आपल्याला सोडवता येईल. आणि नंतरचा मुद्दा मित्रांनो लक्षात ठेवा की उतारा वाचताना प्रामुख्याने महत्वाच्या बाबी अंडरलाईन करणे आवश्यक आहे. तर या सांगितलेले मी तुम्हाला 11 सूत्रे आहेत. ही 11 सूत्रे आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी आहे. सीसॅटचा पेपर यशस्वी होणं आपल्यासाठी महत्वाचं असेल तरच आपला निकाल आपल्या मनासारखा लागेल. अन्यथा आपण जर इथे चुकलो तर आपला निकाल येणार नाही. म्हणून मी जे बाबी सांगितले आहे त्या नीट समजून घेतल्या असतील आपण, त्या राईट डाऊन करायच्या आहे आणि त्या पद्धतीचं आपण आता जे परीक्षेला कालावधी आहे त्याच्यामध्ये सराव आपल्याला करायचा आहे. प्रश्न पुढचा येतो की ऍप्टिट्यूड टेस्ट. आपण ऍप्टिट्यूडची तयारी सुद्धा त्याच पद्धतीने करायची आपल्याला. आणि नंतर डिसिजन मेकिंगचे प्रश्न जे आपल्याला सरावातूनच त्याची तयारी करायची आहे. तर मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर सीसॅट पेपरचं नियोजन सविस्तर मांडलेलं आहे. आता इथून आपण सामान्य एक पेपर यामध्ये विविध विषयाचे विश्लेषण मी तुमचं मांडणार आहे. यालाच मी यशाचा मार्ग म्हणून ही मालिका सुरू करतोय. तर आवर्जून ही माझी मालिका तुम्ही फॉलो करा आणि जर तुम्हाला काही या संदर्भात काही प्रश्न असेल तर मला आवर्जून कळवा. मी त्याच्यात तुम्हाला निश्चित उत्तर देईन. धन्यवाद.